ते तिथल्या स्थानिक आमदारांच्या डोक्यामध्ये काय होतं राजकारण मला माहीत नाही, पण तिथे रोहिंग्या आहेत, तिथे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, तिथे पाकिस्तानी आहेत असं सांगितलं गेलं. मी एक गोष्ट आवडल्या ठिकाणी सांगू शकतो की मागच्या 3 वर्षात नामदेवरावांसारखे किंवा आम्ही आपला आवाजच्या कॅमेऱ्यात जे काही नगरसेवकांचे ऑफिसेस कैद केलेले आहेत ते खूप नामदेवराव कमी नगरसेवक आहे की ज्यांनी निवडणूक नसताना आपलं ऑफिस उघडं ठेवलेले आहे. काही लोकांना सेटर खाली घेतलेले आहेत मानवराव की बाबा आता एक खर्च कुठे मागवायचा आहे. बरं निवडणूक आली, कार्यकर्ते आले, खर्च आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, परंतु आता हा जो काही निकाल लागला आहे याच्यातून मात्र काही कार्यकर्त्यांच्या गुडघ्याला भाषी मानलं जाईल, अनेकांच्या अंगात येईल, अनेक जण तयारी करतील. तो राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय आहे आणि राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, तो आता कुणाच्या इशाऱ्यावर चालतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग सत्ताधारी पक्षाला जर वाटलं ही सोयीस्कर आहे आपल्याला ही निवडणूक, तर राज्य निवडणूक आयोग तशाच पद्धतीचा निर्णय देणार आणि तो निर्णय होणार, त्याच्यामध्ये काय वाद नाही. मी पण एक छोटा सामान्य कामगार होतो, परंतु शेवटी जनतेमध्ये जर काम करणारा असेल, तो सामान्य असेल, पैशाने कमी असेल, जास्त असेल, हा तरी मी मानणारा कार्यकर्ता नाही. कारण माझ्यासारखे जवळपास 7-8 नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने कामगारांना दिलेले. मला वाटत नाही की खूप काही लोकांच्या यातून प्रश्न सुटलेले आहे. आता आपल्या मागच्या काळात 3 वर्षामध्ये शेखर सिंग यांनी प्रशासकीय कामकाज केले, काही ठिकाणी विकास झाला आहे, काही ठिकाणी अतिरेक झाला आहे, काही ठिकाणी नको त्या गोष्टी झालेल्या आहेत. चिखलीसारखा पण आता प्रकरण पाहतोय, अनेक गोष्टी त्यांना बोलल्या पलीकडे हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे येतील. त्या 4 जणांच्या प्रभागामध्ये 2-3 उमेदवार असे निवडायचे की जे मजबूत पैसेवाले आहेत आणि त्यांनी त्या एका गरीबाला ओढून न्यायचं लक्षात. आणि मग हे सांगतात आमचा गरीब निवडून आला, निवडून कसा आला, तो गरीब तुमचा गुलाम होतो ना. प्रेक्षको नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याचिकेवर आज म्हणजे मंगळवारी 6 मे रोजी निकाल दिला. यावेळी मात्र त्यांनी पुढची तारीख दिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचा आदेश दिला. म्हणजे येत्या 4 महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे. पिंपरीच नाही तर राज्यातल्या महापालिकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या गेल्या काही वर्षापासून रखडल्या होत्या, त्या आता होऊ घातल्या आहेत. परंतु त्या खरंच 4 महिन्यात होतील का की त्यात आणखी काही अडथळे येतील, याविषयी आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आज आपला आवाजच्या स्टुडिओत आले आहेत आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी. नमस्कार. आणि या निवडणुकीची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अगोदरपासून तयार केलेली भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते आणि शहराचे सरचिटणीस नामदेव ढाकेजी. नमस्कार. त्याशिवाय आपल्याबरोबर आज स्टुडिओत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळेजी. आपला सर्वांचं मी स्वागत करतो. माझा पहिला प्रश्न मानवजी तुम्हाला आहे की सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडं तुम्ही कसं पाहता, आणि मला असं विचारायचं आहे पुढचं की खरंच या 4 महिन्यात ही निवडणूक होईल का? सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे. गेल्या 3 वर्षांपासून सगळ्या स्थानिक संस्था बहुतेक या लोकप्रतिनिधींशिवाय चालत आहेत. प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होते. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला ते सतत जाणवत असतं. आणि जोपर्यंत लोकनियुक्त प्रतिनिधी सभागृहामध्ये नसतात तोपर्यंत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तेवढ्याच जिव्हाळ्यानं सोडवले जात नाहीत. प्रशासनाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि नगरसेवकांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. नगरसेवक त्यांच्या सगळ्या मतदारांना सांभाळण्यासाठी म्हणून काही निर्णय जे लोकांच्या उपयोगाचे आहेत ते घेण्यासाठी समर्थ असतात आणि त्या संदर्भात त्यांना तशा पद्धतीचे अधिकारही त्या ठिकाणी दिले आहेत. आणि मुळातच भारतानं संविधानानुसार लोकप्रतिनिधी किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांचा सत्तेमधला सहभाग हा नगरसेवकांच्या मार्फत किंवा त्या प्रतिनिधींच्या मार्फत त्या सभागृहामध्ये होत असतो. आणि तो निर्णय या निमित्तानं गेल्या 3 वर्ष जो सर्वसामान्य माणूस या सगळ्या सुविधांपासून उपेक्षित राहिलेला आहे त्याला याच्यामुळं न्याय मिळेल असं वाटतं, म्हणून याचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलात की या 4 महिन्यामध्ये होऊ शकेल की नाही,
तर ही जी प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रिया ही तशी खूप किचकट आणि तांत्रिक बाब आहे. आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की 4 आठवड्यामध्ये तुम्ही अधिसूचना काढली पाहिजे. आता सध्या आपल्याकडे जनगणना झालेली नाही. 2011ची जनगणना आपल्याकडे आहे. आज 2025 साल आहे. पुढची जनगणना 2027मध्ये होण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचं काही सांगितलं जातं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2011मध्ये जी लोकसंख्या होती किंवा मतदारसंख्या होती, ती मतदारसंख्या आता जवळपास दुपटीनं वाढलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघांचं डिलिमिटेशन होणं सुद्धा गरजेचं होतं. आणि तशाच पद्धतीनं ती प्रभाग रचना पण होणं गरजेचं होतं. किंवा 2चा प्रभाग करायचा, 1चा करायचा, 3चा करायचा का 4चा करायचा, अशा पद्धतीची एक मोठी अडचण आहे त्याच्यामध्ये. 4चा प्रभाग केला तर गोव्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या विधानसभा मतदारसंघ एवढा मतदारसंघ एक प्रभाग होऊ शकतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते असतात, जे लोकांची कामं करून आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असं ज्यांना वाटत असतं, ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, त्या प्रस्थापित राजकीय पक्षांची जी निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे किंवा जी प्रॅक्टिस आहे, आणि त्या प्रॅक्टिसमध्ये पैशाचा जो वारेमाप वापर केला जातो, त्याच्यापासून सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणून हा सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीने जे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपलं करिअर बनवायचं आहे, त्यांच्यावर हा अन्याय करणारा निर्णय आहे. जोपर्यंत डिलिमिटेशन होत नाही मतदारसंघाचं, तोपर्यंत या निवडणुका घेणं हे संयुक्तिक ठरणार नाही, असं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं एक प्रामाणिक मत आहे. पण मानवजी, तुम्हाला असं वाटतं की ह्या 4 महिने जरी सांगितले तरी याच्यात आणखी काही अडथळे येऊ शकतात? म्हणजे समजा प्रभाग रचना असेल 3ची किंवा 4ची की 2ची, असं काही पुन्हा मुद्दा उद्भवू शकतो ज्याच्यामुळे पुन्हा निवडणूक लांबणीवर जाईल? तो राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. आणि राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, तो आता कुणाच्या इशाऱ्यावर चालतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग सत्ताधारी पक्षाला जर वाटलं ही सोयीस्कर आहे आपल्याला ही निवडणूक, तर राज्य निवडणूक आयोग तशाच पद्धतीचा निर्णय देणार आणि तो निर्णय होणार. त्याच्यामध्ये काय वाद नाही. पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, शहरातला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्याचं व्यवस्थितपणे डिलिमिटेशन व्हावं, मतदारसंघ निहाय त्याची रचना व्यवस्थित व्हावी, सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळावी. आणि अशा पद्धतीनं एक असं म्हणतो ना आपण, लेवल प्लेईंग ग्राउंड लागतं आपल्याला निवडणुकीसाठी सगळ्यांसाठी. म्हणून ते लेवल प्लेईंग ग्राउंड होत नाही. इथं सामाजिक कार्यकर्ता निवडणूक लढूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा माझी विनंती राहिली निवडणूक आयोगाला की यामध्ये ज्यावेळेला ही निवडणूक अधिसूचना, आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याला टाळता येत नाही. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जरी अधिसूचना काढली तरी त्या अधिसूचना काढल्यानंतर याचं डिलिमिटेशन मतदारसंघांचं, त्याची व्यवस्थितपणे विभागणी करून त्याचं जे रिझर्वेशन आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या रिझर्वेशनचा विचार करून, सगळ्या डिलिमिटेशन, सगळ्या नागरिकांच्या लोकसंख्येचा विचार करून याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा. आणि मग भले आता 3 वर्ष थांबलोच आहे आपण, आणखी 2 महिने 3 महिने थांबल्याने काही फरक पडत नाही, पण ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. ढाकेजी, तुम्ही तर ह्या निर्णयाचं स्वागतच केलं असेल किंवा करणार असाल, तुम्हाला काय वाटतं या निर्णयावर? नाही, प्रथमतः तर माननीय सुप्रीम कोर्टाने जो दुपारी निकाल दिला, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 4 महिन्याच्या आत घेण्याचा जो निर्णय केलेला आहे, त्याचं मानवजींनी पण स्वागत केलं आहे. मी देखील एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. जसं मानवजींनी या ठिकाणी सांगितलं की हे खरं आहे की 2011ला जनगणना झाली, त्याच्यानंतर आज जवळपास 13 वर्ष या ठिकाणी जनगणना होऊन झालेले आहेत. त्यामुळे जनगणना जी झाली ती जनगणना मध्यंतरीचा कालावधी हा खूप मोठा कालावधी यामध्ये गेलेला आहे आणि लोकसंख्या विशेषतः मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढलेली आहे. आणि मग ज्या वेळेला लोकसंख्या वाढते शहराची, त्यावेळेला साहजिकच जसं त्यांनी सांगितलं की मोठे वाढ त्या ठिकाणी होतात आणि मोठे वाढ झाली की तिथं मतदार देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि शहरीकरणाच्या भागामध्ये विशेष करून पिंपरी चिंचवड शहराचा जर आपण विचार केला तर मागच्या 10-12 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या शहराचं शहरीकरण, वाढतं नागरीकरण पूर्णपणे झालेलं आहे. परंतु शेवटी जनगणना जे आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमामधून आत्ताच परवा दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारचं देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत देखील केलं आहे केंद्र सरकारचं, मोदी साहेबांचं, की जातीनिहाय जनगणना पहिल्यांदा त्यांनी, म्हणजे आज जवळपास
65-70 वर्ष झाले की फक्त अनुसूचित जाती जमातीचीच फक्त त्याच्यामध्ये जनगणना केली गेली होती, परंतु आज जातीनिहाय म्हणजे त्या वेगवेगळ्या ज्या कम्युनिटी आहेत त्याची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आणि धाडस हे केंद्र सरकारनं केलं, त्याचं देखील आम्ही अभिनंदन केलं आहे. तो पार्ट आपण बाजूला ठेवूया. परंतु आज जे काय सुप्रीम कोर्टच्या माध्यमामधून जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा 4 महिन्याच्या आतमध्ये जो दिलेला आहे, तसं मानवजींनी सांगितलं, जरी माझ्यासारखा कार्यकर्ता आहे बघा, त्या मानवजी मी पण एक छोटा सामान्य कामगार होतो, परंतु शेवटी जनतेमध्ये जर काम करणारा असेल, तो सामान्य असेल, पैशांनी कमी असेल जास्त असेल, हा तरी मी मानणारा कार्यकर्ता नाही. कारण माझ्यासारखे जवळपास 7-8 नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने एक कामगारांना दिलेले आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातली नगरसेवक या भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेच्या सभागृहामध्ये आहे. म्हणजे जो मानवजींनी बोललं की एवढ्या मोठ्या मतदारांमध्ये शेवटी कार्यकर्ता जर का लोकांच्यासाठी सातत्यानं काम करतो, लोकांसाठी त्याचे प्रश्न उपस्थित करतो, किंबहुना त्यांच्यासाठी धावून जातो, तर हे काम जे आहे ते आमच्यासारख्या अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. आता बाबा त्रिभुवन ते देखील टाटा मोटर्समधले, सागर आंघोळकर आहेत, अशा अनेक उदाहरणं पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य लोक कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून गेले, काही पदाधिकारी झाले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती पदाधिकारी सभागृह सांभाळण्याची देखील पहिल्या स्टंपमध्ये भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली. हे खरं आहे की ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नसतात त्यावेळेला जनतेला मात्र आम्हाला आजही म्हणजे 3 वर्षाचा जरी कालावधी गेलेला असेल मानवजी, तरी लोक जनता ही आमच्याकडेच येत असते आणि कार्यकर्त्याची आयडेंटिटी अशी असते की त्याला ते काम करावंच लागतं. कारण शेवटी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून हे सभागृहामध्ये आहे, परंतु जनतेमध्ये नगरसेवक म्हणून आजही आमच्याकडेच नागरिक त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य म्हणजे गटर, लाईट, पाणी किंवा रस्ते हे जे काही गोष्टी आहेत या सातत्यानं आजही आम्हाला सांगतात. त्यामुळे आमचं ते कर्तव्य बनतं आणि नगरसेवक हे फक्त निवडणुकीचं साधन आहे, पण कार्यकर्ता मात्र त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून जागरूक आम्ही राहतो. आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आम्ही आजही जनतेच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी जरी निवडणुका नव्हत्या तरी त्या ठिकाणी काम केलंय. परंतु सभागृह असल्याच्या नंतर जे काय अधिकार म्हणजे शहराच्यासाठी जे काय आपल्याला नियोजन करावं लागतं किंवा धोरण तयार करावं लागतं ते त्याचा अधिकार त्या ठिकाणी सभागृहाचा आमच्याकडून या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही करता आला. त्यामुळे आमचं म्हणणं जे काय जनतेचं जे काय म्हणणं आहे ते सभागृहामध्ये थेट मांडण्याची संधी या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही मिळाली. परंतु त्याला काय अनेक टेक्निकल गोष्टी आहे मागच्या झालेल्या आणि शेवटी ओबीसीचा जो काय निर्णय होता तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर होता, त्यांनी तो आज त्याच्यावरती निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं आपल्याला उचित ठरणार नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर या ठिकाणी राज्यामध्ये असणारं सरकार त्यांनी पूर्वीच या ठिकाणी मानवजींनी जो उपस्थित केलेला प्रश्न होता की कॅबिनेटमध्ये या सरकारने जो 17ला म्हणजे जो पूर्वीचा 4चा प्रभाग होता तोच त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली आहे. याचा अर्थ 2011ची जनगणना जी लागू आहे ते जनगणना लागू 17ला देखील होती आणि आज माननीय सुप्रीम कोर्टाने देखील हे सांगितलं 2022 पूर्वीची जी काय परिस्थिती आहे त्याच्यानुसार निवडणुका घ्या. याचा अर्थ असा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की 2017ला जी काय परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये होती त्या जनगणनेच्या आधारावरती म्हणजे 2011च्या जनगणनेवरती 2017ची ब्लॉक रचना वार्ड रचना केलेली आहे. काही तांत्रिक गोष्टी आहेत की ते परत वार्ड लोकांसमोर करणे, त्याच्यावर हरकती सूचना मागवणे किंवा याद्या तयार करणे, आरक्षण टाकणे हा शासकीय भाग आहे. म्हणजे ते सरकारी यंत्रणा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या आयुक्तांच्या मार्फत त्या ठिकाणी केल्या जातील. परंतु आज मात्र सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि आम्हाला आनंद वाटला की ठीक आहे चला 3 वर्ष तरी इथून पुढे तरी आपल्याला निदान आत्ता लगेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावं लागणार आहे. आणि त्या निवडणुकीच्या तयारीला ऑलरेडी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही 24/7 काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे निवडणूक असली तरी काम करतो, नसली तरी काम करतो. तुम्ही आत्ता प्रश्न तुमच्या उत्तरात सांगितलं की तुम्ही पदावर असाल नसाल लोक तुमच्याकडं प्रश्न घेऊन त्यांचे नागरी प्रश्न घेऊन येत असतात. ह्याच अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रशासकीय राजवटीत हे जे काही नागरी प्रश्न आहेत ते सुटलेत असं वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे शेवटी मी मगाशीच मुद्दा उपस्थित केला की सभागृह जे असतं
ते लोकप्रतिनिधी जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक असतात, ते त्या ठिकाणी जनतेमधले काय प्रश्न असतात किंवा जनतेसाठी त्या ठिकाणी त्यांचा आवाज त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी धोरण निश्चित करतात. आजही म्हणजे ठीक आहे, प्रशासन काळामध्ये असं सगळंच एकदम चांगलं झालं असं म्हणता येणार नाही, परंतु त्यातल्या त्यात जो काय जनतेमधला जो प्रतिनिधी असतो, जनतेमधून निवडून दिलेला जो प्रतिनिधी असतो, तो त्यांचा आवाज त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. तो आवाज 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला तिथं मांडता नाही आला, परंतु आम्ही मगाशीच म्हणल्याप्रमाणे शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सभागृहामध्ये जरी मांडता नाही आलं तरी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत जे जे नागरिकांचे प्रश्न मांडायचे होते त्यावरती आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अजूनही करतोय. डॉक्टर अतुलजी, तुम्ही 20 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आहात. तुम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे कसं पाहताय, काय सांगाल? खरं तर आपला जो भारत देश आहे हा लोकशाहीवरती चालणारा देश आणि आपल्याकडे न्यायालय जी व्यवस्था आहे याला आपण सगळेजण त्या देवता या पद्धतीने पाहतो की न्यायालयाचा निकाल हा अंतिम. स्वागत तर प्रत्येकजण करणारच आहे आणि सगळ्यांनी केलेलंच आहे. महत्त्वाचा मुद्दा एक पत्रकार म्हणून पाहत असताना आजचा हा जो काही निकाल आहे, एकीकडे भारत पाकिस्तान आजची आपण जर का परिस्थिती पाहिली तर सीमेवरती आज काय आपल्याला वाढून ठेवलेलं आहे. आज आपल्याच भारत देशातले आपले 27 बांधव त्या ठिकाणी शहीद झाले आतंकवादी हमल्यामध्ये. ती परिस्थिती की एकीकडे भारत युद्धाची तयारी करतोय, पाकिस्तानला करारा जबाब द्यायचा आहे आणि हा निकाल, दुसरीकडे याच्या आधी जो निकाल आला होता किंवा जे सांगितलं गेलं की जातीनिहाय जनगणना करायची आहे, म्हणजे परिस्थिती वेगळीच चाललेली आहे. आणि हे 2 गोष्टी म्हणजे अगदी अनपेक्षित आहे. कारण आताही जो काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, खरं तर ह्या निकालाची अपेक्षा किंवा आतुरतेने वाट नगरसेवक किंवा सामान्य कार्यकर्ते किंवा लोक सगळेच जण गेल्या मागच्या 2.5-3 वर्षापासून पाहत होते. बरोबर. कारण ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी ह्या शासकीय दरबारी खेट्या माराव्या लागतात. जसं नामदेवरावने सांगितलं की 24/7 नगरसेवक म्हणून आम्ही नगरसेवक असो नसो, सत्तेत असो नसो, आमची दारं उघडी, आम्हाला लोकांची कामं करावी लागतात. पण मी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो की मागच्या 3 वर्षात नामदेवरावांसारखे किंवा आम्ही आपल्या आवाजच्या कॅमेऱ्यात जे काही नगरसेवकांचे ऑफिसेस कैद केलेले आहेत ते खूप नामदेवराव कमी नगरसेवक आहे की ज्यांनी निवडणूक नसताना आपलं ऑफिस उघडे ठेवलेले आहे. काही लोकांनी आपले सेटर खाली घेतलेले आहेत मानवराव की बाबा आता एक खर्च कुठे मागवायचा आहे. कारण निवडणूक आली, कार्यकर्ते आले, खर्च आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, परंतु आता हा जो काही निकाल लागला आहे याच्यातून मात्र काही कार्यकर्त्यांच्या गुडघ्याला बाशिंग मारले जाईल, अनेकांच्या अंगात येईल, अनेक जण तयारी करतील. पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 3 वर्षात जरी तुम्ही नगरसेवक नव्हता किंवा सत्तेत नव्हता तरी लोक तुमच्याकडे होते, सामाजिक कार्यकर्त्यांकडे जात होते. पण पत्रकार ही बाजू अशी आहे लोकांसाठी की ज्या वेळेला शासकीय दरबारी हेलपटे मारून प्रश्न सुटत नाही, राजकीय लोकांकडे सुटत नाही, तेव्हा मात्र आठवतो तो पत्रकारही त्याच पद्धतीने काम करत राहतो. खरं तर आजचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे की 4 महिन्यात निवडणुका लागतील का, तो होय, लागतील नाही, त्या लावाव्याच लागतील. मग त्या पावसाळ्यात लागतील का, ऑक्टोबरला लागतील का, नोव्हेंबरला लागतील का, हा काही प्रश्नच नाही. फक्त जे काही मानवरावांनी सांगितलं की प्रभाग रचना याच्यात काही तांत्रिक अडचणी किंवा आत्ताची जर काही युद्धजन्य काही परिस्थिती, तर पहिलं युद्ध महत्वाचं की निवडणुका महत्वाच्या, ह्या गोष्टीतून जर का काही निवडणुका लांबणीवर पडल्या तरच पडू शकतील, त्याला दुसरा काही मार्ग नाहीये. निवडणुका होणे अटळ आहे. पण तुम्ही जसा आत्ता महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की ही जी काही निवडणुकीसाठी काही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, त्यांनी कार्यालये उघडली होती, नंतर ती निवडणुका होत नाहीत म्हणून बंद केली आणि दरम्यान प्रशासकीय राजवट वाढत गेली, लोकांचे प्रश्न काही प्रलंबित राहिले किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊ नये ते सुटत नव्हते, म्हणून ते तुमच्या मार्फत म्हणजे मीडियाच्या मार्फत आले, ते तुम्ही मांडलेत. तर मला फक्त याच्यात विचारायचं की हे जे प्रश्न आहेत नागरिकांचे, हे ह्या राजवटीत मार्गी लागलेत का? उलट ते मार्गी न लागल्यामुळं पत्रकारांनी, मीडियाने किंवा तुम्ही मार्गी लावलेत, पण एकूणच हे ओव्हरऑल प्रश्न प्रशासकीय राजवटीत मार्गी लागलेत असं तुम्ही म्हणाल, सांगाल? प्रश्न या शहरामध्ये कमी नाही आहे. या शहरातले प्रश्न खूप आहे. मग ते कामगारांचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, अनेक लोकांचे प्रश्न आहेत. प्रशासन किती लोकांना पुरं पडणार आहे? ज्या शहरामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाने आत्तापर्यंत जवळपास 150 नगरसेवक काम करत आहेत, त्या 150 नगरसेवकांकडे त्या प्रभागातली लोक आपलं घराणे मांडतात आणि तो एक लोकप्रतिनिधी तिथे जाऊन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतो. आता ही लोक कोणापर्यंत जातील?
आणि प्रशासन तुम्ही आम्ही पाहतो पत्रकार म्हणून जेव्हा आपण पालिकेत जातो बरोबर. त्यावेळेला किती लोकांना तिथे एंट्री असते, कोणाला आतमध्ये बोलवलं जातं, कोणाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं हे आपण अतिशय जवळून पाहतो. तिथं सर्वसामान्य माणसाला पालिकेमध्ये शून्य किंमत मिळते, कोणाचंही म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं जात नाही. म्हणून तो नगरसेवक असतो की जो त्याच्या प्रभागातले प्रश्न त्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणून मार्गी लावत असतो. त्यामुळे निवडणूक ही प्रक्रिया भाग महत्त्वाचा आहे. मला वाटत नाही की खूप काही लोकांच्या यातून प्रश्न सुटलेले आहे. आता आपल्या मागच्या काळात 3 वर्षामध्ये शेखर सिंग यांनी प्रशासकीय कामकाज केले, काही ठिकाणी विकास झाला आहे, काही ठिकाणी अतिरेक झाला आहे, काही ठिकाणी नको त्या गोष्टी झालेल्या आहेत. चिखलीसारखा पण आता प्रकरण पाहतोय, अनेक गोष्टी त्यांना बोलल्या पलीकडे त्या हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे येतील. परंतु मागच्या 3 वर्षात ज्या पद्धतीने नगरसेवक सत्तेत नव्हते, प्रशासकीय राजवट होती, तर 100% लोकांचे प्रश्न निघालेत का? तर नाही निघाले, हे मी ठामपणे सांगू शकतो. ह्याच अनुषंगानं मानवजी तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही पिंपरी चिंचवड नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहात. तर खूप काही असे जे प्रश्न आहेत की जे सुटले नाहीत आणि ते तुमच्याकडे लोक घेऊन आले. तर हे जे काही प्रशासकीय राजवटीविषयी तुमचं काय म्हणणं आहे? प्रश्न सुटलेत, मार्गी लागलेत, लोकांची कामं होत नव्हती, मग आता निवडणुका होत आहेत, तर नगरसेवक आणि पदाधिकारी येतील तेव्हा ते सुटतील असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये काय आहे, जसं अतुलजी म्हणाले की प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये काही ठिकाणी विकास झाला, काही ठिकाणी झाला नाही, काही ठिकाणी अतिरेक झाला असं म्हटलं ते अगदी सत्य आहे. आपण आता अर्बन स्ट्रीटचं आपण पाहतो उदाहरण. विषय हां, म्हणजे तो जर नगरसेवक असते तर कदाचित आम्हाला त्यांच्याशी भांडून तो थांबवता आला असता. रस्ते किंवा चिखलीमध्ये जे प्रकरण झालं, हो, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की हे अनधिकृत बांधकाम आहे आणि पाडायला पाहिजे असं सांगितलं. त्याने असं नव्हतं सांगितलं की उद्यापासून पाडा म्हणून. हां, तर ते प्रशासनानं त्याचा सोयीस्कर अर्थ घेऊन त्यांना कोणी विरोधच करणार नाही. सभागृह जर असतं तर सभागृहातल्या नगरसेवकांनी किंवा आणखी काही तिथल्या सदस्यांनी तिथे काहीतरी म्हणणं मांडलं असतं, लोकांचं म्हणणं मांडलं असतं. आणि एवढी हार्श, म्हणजे असं म्हणतात की आशिया खंडातली सगळ्यात मोठी कारवाई ती झाली. इतकी वाईट पद्धतीनं क्रूर पद्धतीनं कारवाई झाली नसती. तिथे ते प्रशासक असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं आणि लोकांच्यावर अन्याय झाला हे आपण पाहिलं. मानवजी पण ज्या मुद्द्यावर झाली म्हणजे रोहिंग्याच्यात तो आणखी मुद्दा नाही. मुद्दा असा होता की म्हणजे तिथल्या स्थानिक आमदारांच्या डोक्यामध्ये काय होतं राजकारण मला माहीत नाही, पण तिथे रोहिंग्या आहेत, तिथे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, तिथं पाकिस्तानी आहेत असं सांगितलं गेलं. आणि दुसरी गोष्ट, इंद्रायणी नदीचं खूप मोठं प्रदूषण होतं तिथल्या सगळ्या व्यवसायांमुळं असं सांगितलं गेलं. आत्ता आम्ही काल अतिरिक्त आयुक्तांशी पण बोललो, त्यांनाही आम्ही विचारलं, सांगितलं. माहितीच्या अधिकारामध्ये आमच्या काही सहकाऱ्यांनी माहिती मागवली की किती रोहिंगे आणि किती अतिरेकी, किती दहशतवादी सापडले. पोलिसांनी लेखी पत्र दिले आम्हाला की तिथे एकही अशा पद्धतीची केस आढळली नाही. तुम्ही काल पाहिलं असेल, आम्ही नदी प्रदूषणाच्या संदर्भामधले जे आंदोलन करतो कार्यकर्ते, तिथं आता नदी इतकी फेसाळलेली, इंद्रायणी नदी इतकी घाण झाली, इतकी घाण झाली, गटार झाली तिचं. ती महिन्याला फेसाळली. आणि गेल्या 3 महिने झालं तिथले सगळे, 3 का 4 महिने झाले असतील, कुदळवाडीमधले सगळे जे ऑब्जेक्शनेबल व्यवसाय होते, या लोकांनी ऑब्जेक्शन, ते व्यवसाय बंद होऊन आता 3-4 महिने झाले. पण नदी पहिल्यापेक्षा जास्त प्रदूषित झाली आहेत. हे 2 जे मुख्य मुद्दे होते अतिक्रमणची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये कुठलीही व्हॅलिडिटी दिसून येत नाही. याचा अर्थ काय की एक ठीक आहे, एक वेगळ्या उद्देशाने केलेली कारवाई, तो आता विषय नाही म्हणून इथं बोलत नाही, परंतु ते वेगळ्या उद्देशाने केलेली कारवाई आहे. आणि आता तिथे म्हणजे आता तिथले जे ग्रामस्थ आहेत, तुम्ही कालपासून पाहिलं असेल, ते टीपी म्हणजे टाउन प्लॅनिंगसाठी म्हणून तिथली 1000 एकर आणि चरोलीची 1500 एकर जमीन, याच्यावर एक क्लस्टर डेव्हलपमेंट करणार. क्लस्टर डेव्हलपमेंट इथे झोपडपट्ट्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, इथे सामान्य नागरिकांना कुठल्या सुविधा नाहीत, इथे वस्त्यांच्या अंतर्गत जे रस्ते आहेत ते रस्ते इतकी त्यांची वाईट अवस्था आहे. पाण्याच्या संदर्भामधला जो अनियमित पुरवठा आहे तो आहेच. कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. इथे हा रोजगार वगैरे जरी कॉर्पोरेशनशी संबंधित येत नसला तरी लोकांचे नागरी प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ते नागरी प्रश्न कुणीही कुठेही पाहिले जात नाहीत. आपण पाहिलं असेल, आज शहरामधला एकही रस्ता विना अडथळ्याचा तिथे आपल्याला तुम्हाला सापडत नाही. हे काम कोणाचं आहे? हे काम महापालिकेचं आहे. आणि महापालिकेमध्ये हे काम प्रशासनाला ज्या गतीने करायला पाहिजे त्या गतीने ते करता आलं नाही. प्रशासनाचा इंटरेस्ट वेगळाच आहे. प्रशासनाचा इंटरेस्ट वेगळाच आहे. आता हजारो कोटी रुपयाची कामं कुठलीही चर्चा न होतात. स्टँडिंगची मिटिंग होते, 3-3 हजार कोटी रुपयाची, 4-4 हजार कोटी रुपयाची कामं तिथं केली जातात, मंजूर केली जातात, 300-400 कोटी रुपये एका मिटिंगमध्ये, आणि कुठलीही चर्चा न होता मंजूर होतात. म्हणजे आयुक्त सांगतील ते अशा पद्धतीने होतात. तिथंच ती साधक बाधक चर्चा झाली असते. लोकप्रतिनिधी असते तर साधक बाधक चर्चा झाली असते. आता लोकप्रतिनिधी म्हणजे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? तर नाही. ते पण
मला मान्य आहेत की ते भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार त्यांनी केलेला आम्हाला दिसतो, हे सगळं दिसतं, पण त्या भ्रष्टाचारामधनं सुद्धा एक मानवीय दृष्टिकोन असतो त्यांच्याकडे. पण त्याचा लगाम पण असते लोक, त्याच्यावर लगाम असतो लोकांचा की पुढच्या वेळेला लगाम नाही प्रशासनाला कोणाला. लोक प्रश्न विचारतील आपल्याला, अशी भीती वाटत असते नगरसेवकांना. म्हणजे आता मी सतत विरोधी पक्षामध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. आता ही सगळी मंडळी आमच्या तर नामदेव भाऊ आहेत, त्यावेळेला एकनाथ पवार होते, बाकीच्या सगळ्या माईडोरी होत्या, राहुल जाधव होते, परत ते चोरलूचे काय नाव ते महापौर नितीन काळजी होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी विरोधी पक्षात असताना सुद्धा 2-3 प्रकल्प आम्ही मंजूर करून घेतले आणि ते त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले ना. त्यांना पण ते मतदानासाठी आवश्यक वाटत होतं, जनतेचे प्रश्न आवश्यक वाटत होतं. मग सावित्रीबाई फुले स्मारकाचा प्रश्न असेल, तो फुले सावित्रीचा तो संयुक्त तिथला जो एक हे असेल प्रकल्प असेल तो असेल, आणखी बरेच प्रश्न आम्ही त्यांच्याकडनं करून घेतले. ते एका जाणीवेतनं करत असतात काम. त्याच्यामुळं प्रशासनाला तो जाणीव नसते. प्रशासनाला काय त्याला माहिती आहे की 3 वर्षानंतर मला जायचं आहे किंवा 1.5 वर्षात मला जायचं आहे, मला काही ह्याची काही देणं घेणं नाही. आणि त्याच्यामुळं ते जेवढं म्हणजे असं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा खूप मोठा खजिना आहे आणि त्या खजिन्यावर ज्या पद्धतीनं तिथं झडप टाकण्याची संधी मिळाली प्रशासनाला ना, ती झडप ते जशी वाटेल तशी टाकतायत. म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण सांगतो, खरं उदाहरण सांगतो मी. श्रीनिवास पाटील इथे आयुक्त होते. तर श्रीनिवास पाटील आयुक्त झाल्यानंतर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि त्यावेळेला त्यांनी तो तिथला भ्रष्टाचार संपवला असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांचं ते एक उदाहरण होतं की तुम्हाला गुलालाचं पोतं दिलंय ना, तर ते मूठ एखादी मूठ उचला ना गुलालाची, तुम्ही अख्खं पोतच उधळून लावताय असं त्यांनी सांगितलं. असं एक चित्र निर्माण करण्यात आलं की भ्रष्टाचारावर नियंत्रण आलं. आणि एका खाजगी कार्यक्रमामध्ये मी भेटल्यानंतर मला त्यांनी विचारलं, मानव तू नेहमी ओरडत असतो, आता तुला वाटतंय का बरं समाधान? म्हटलं ते काय नाही, ते 64 वाटे त्यावेळेला व्हायचे, आता 1च वाटा होतोय म्हणलं. भ्रष्टाचार काय कमी झालेला नाही, प्रशासन काय सोडत असतं कुणाच्या बापाला. तर तशा पद्धतीचं ते काम आहे. आणि पण आपलेच कार्यकर्ते, आपल्याबरोबरचे कार्यकर्ते तिथे नगरसेवक होतात आणि त्यांच्यावर आपल्याला भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी आपली अटॅचमेंट असते आणि ते आपल्याला काम करून घेता येतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मगाशी सहज म्हणून सांगतो, नामदेवरावजी म्हणाले की गरीब कार्यकर्त्यांना पण संधी असते, जो काम करतो त्याला संधी असते, ती फक्त रिझर्व्ह कॅटेगरीमधल्या माणसाला असते. म्हणजे लक्षात आलं की आता त्यांनी नावं पण सांगितली, मग बाबा त्रिभुवनचं सांगितलं, आंघोळकरचं सांगितलं. मी कुठला नाही तुमचं रिझर्वेशन वेगळं आहे, तुम्ही ओबीसी वगैरे हे सगळं खोटं आहे तुमचं, पण असू द्या आहात तुम्ही, रेकॉर्डवर त्याला आमचं काय म्हणणं नाही, तुम्हाला संविधानानं अधिकार दिलाय तो, त्याच्यामुळे आमचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल. पण तरीही त्या 4 जणांच्या प्रभागामध्ये 2-3 उमेदवार असे निवडायचे की जे मजबूत पैसेवाले आहेत आणि त्यांनी त्या एका गरीबाला ओढून न्यायचं असतं लक्षात. आणि मग हे सांगतात आमचा गरीब निवडून आला, निवडून कसा आला, तो गरीब तुमचा गुलाम होतो ना. आता जर तुम्ही पाहिलं ह्या सगळ्या लोकांची कामं जर पाहिली, रिझर्वेशनमध्ये निवडून आलेल्या सगळ्या लोकांची कामं तुम्ही पाहिलीत, तर हे सगळे या प्रस्थापितांची गुलाम म्हणून काम करतात. नाही असं नाही, ऐका तुम्ही, म्हणजे मला उगाच तोंड उघडा लावू नका नामदेवराव, मला उगाच तोंड उघडा लावू नका. बऱ्याच गोष्टी सांगू शकतो पण आजचा विषय नाही तो, म्हणून सांगतो. तुम्ही मगाशी म्हटलात की गरीब सुद्धा हो द्या असं. आणि ही चर्चा झाली पाहिजे, ही चर्चा झाली पाहिजे. यातून उद्या जर नामदेवरावांना वाटलं, ते पक्षाचे नेते आहेत मोठ्या आणि ते मोठे नेते आहेत त्याच्यामुळे प्रश्नच नाही, त्यांना जर वाटलं की बाबा मानव कांबळे असं कधीतरी म्हणाला होता, तर आपण जरा अजून एखादा गरीब माणूस त्याला घेऊया असं जर वाटलं, आणखी आम्हाला आनंद होईल ना. की एक असा वर्ग की ज्यांना त्या सगळ्या प्रवाहामध्ये यायला संधी मिळाली नाही, तो जर तुमच्या प्रभावामुळं त्या प्रवाहामध्ये आला आणि त्याच्याकडनं काही कामं झाली, आणि दृष्टी असतेच माणसाला ना, दृष्टी असते, तो ज्या समूहामधून आला असतो त्याच्या विकासाबद्दलची थोडासा त्याची आंतरिक जाणीव जागी असते आणि त्याच्यामुळे काही थोडीफार कामं होतील. आणि म्हणून हा विषय मांडला मी इथं, नामदेवरावांना थोडीशी सूचना करावी आणि त्यांच्या डोक्यामध्ये घालावं म्हणून, आणि त्यांच्या पर्यायानं भारतीय जनता पक्षाच्या पण डोक्यामध्ये ते घालावं म्हणून हे मांडलं. मित्र आहेत माझे ते चांगले, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. आम्ही एकत्र काम केलं आहे, एकत्र आम्ही आंदोलन केले आहेत, संघर्ष केला आहे, सगळं केलं आहे. पण ते ज्यावेळेला विरोधी पक्षात होते त्यावेळेला, नंतर ते सत्तेत गेल्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष केला आहे आणि तो करत राहणार. सामाजिक कार्यकर्ता हा सतत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता हे कायम विरोधी पक्ष म्हणूनच काम केलं पाहिजे. मानवजी, तुमची सूचना चांगली वाटली आणि मी पण तेच विचार करतो. आणि कार्यकर्त्याकडे पैसा
अभावा पैसा नसल्यामुळे निवडणूक लढता येणार नाही असे कार्यकर्ते जर तुम्ही असेल तर आम्हाला सुचवा, नक्कीच त्यांचा भारतीय जनता पक्षाचं सुचवायला मी सांगणार नाही. मला सांगू शकता ना तुम्ही, आम्ही त्याचा विचार करू आणि चांगल्या कार्यकर्ता शेवटी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत येईल आणि जनतेचं काम करेल, हाच आमचा उद्देश आहे मेन. तुमचा नामदेवराव, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवडणूक सुप्रीम कोर्टात गेली आणि तिथे तब्बल 3 वर्ष रखडली, त्या मुद्द्यावर त्या प्रश्नावर निर्णय झालाच नाही आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पूर्वी ज्या पद्धतीने म्हणजे 2017ला 2022च्या अगोदर ज्या पद्धतीने निवडणूक झाली, ज्या पद्धतीने ओबीसीचं आरक्षण होतं त्याच पद्धतीने तुम्ही 4 महिन्यात निवडणूक घ्या. म्हणजे मग त्याच पद्धतीने निवडणूक घ्यायची होती तर ती 2022लाच जेव्हा 13 मार्चला मुदत संपली, एप्रिलमध्ये ती निवडणूक उन्हाळ्यातच झाली असती, मग ही 3 वर्ष 3.25 वर्ष वृथा वाया गेली असं तुम्ही म्हणू शकाल का? नाही, कसं आहे, माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी जो निर्णय मगाशी यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्ट हे आपलं सर्वोच्च हे आहे न्यायालय आहे आपलं आणि त्याचा स्वीकार आपण सगळ्या संविधानामध्ये भारतीय नागरिक सगळे आपण करतो. शेवटी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ओबीसीचा मुद्दा तसाच ठेवून त्यांनी आज तो निकाल दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये मी त्याच्या संदर्भातली काही डिटेल माहीत नाही, आपण त्या संदर्भामध्ये तज्ज्ञ पण नाही आणि त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपण ते बोलण्याचा अधिकार पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही, कारण सुप्रीम कोर्टच्या संदर्भामध्ये बोलावं एवढं त्या संदर्भामध्ये विधीच्या संदर्भामध्ये काय पूर्णपणे आमचा अभ्यास नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की आज जो काय निकाल त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जो मिळालेला आहे तो एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक दिलासा मिळालेला आहे की आता चला ठीक आहे, 3 वर्ष जरी आमच्या महापालिकेला इथं पिंपरी चिंचवडला झाले, काही ठिकाणी 5-5, 6-6 वर्ष झाले काही महापालिका, परंतु आज तरी तो जो काही गुंता मागच्या कालखंडामध्ये सरकार बदललं, तिथं एम्पेरिकल डाटा नसणं किंवा हे असणं ह्या गोष्टीमध्ये न जाता आता आज जरी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक पुन्हा निवडणूक होण्याचे चिन्ह क्लिअर कट दिसतंय की निवडणुका या 4 महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांच्या निकालाचं मात्र आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता किंवा छोटासा एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता त्याच्यावर कुठलीही टीका टिप्पणी किंवा काही त्याच्यावर कॉमेंट्स करू शकत नाही. यावर 1 मिनिट बोलू का? मी तुमच्याकडेच येणार होतं, कारण ते कसं आहे की राजकीय नेता म्हणून त्यांनी सुरक्षितपणे त्यांनी आपली बाजू सावरून घेतली, पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विचारेल की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आपण म्हणतो, तर इथं तर त्या प्रश्नावर उत्तर न देता 3 वर्षांनी निकाल दिला, म्हणजे हा न्याय झाला पण तो न्याय मिळाला नाही असं तुम्ही म्हणाल का? नाही, खरं आहे ते ज्या ओबीसीच्या मुद्द्यावर हा प्रश्न निर्माण झाला त्या ओबीसींना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. आता ज्या पद्धतीनं सध्या जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही गेलात आणि ह्याच प्रक्रियेप्रमाणे जर निवडणुका झाल्या तर ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही याची खात्री आहे. पण ज्यावेळेला हे कोर्टामध्ये गेलं ह्याच्यावर वाद होत होते किंवा प्रश्न विचारले जात होते त्यावेळेला 2022चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षातलेही नेते असे सांगत होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊन देणार नाही. आता या शब्दावर त्यांना किंवा हे जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनावर त्यांना खरं उतरावं लागेल. मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, अगदी शरद पवार साहेबसुद्धा आणि छगन भुजबळ साहेबसुद्धा हे सगळे सांगत होते की पर्याप्त प्रतिनिधित्व जोपर्यंत ओबीसींना मिळणार नाही तोपर्यंत या निवडणुका आम्ही होऊन देणार नाही असं ते सांगत होते. आता त्यावेळेचे विरोधी पक्षातले लोकच आता सत्तेमध्ये गेले आहेत, सत्तेतल्या लोकांना आता निवडणुका करण्याची घाई आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नामध्ये जो अन्याय होणार आहे तो त्या ओबीसी समुदायावर होणार आहे. आणि शहरामध्ये ओबीसींची आता जी जातीनिहाय जनगणना होईल त्यावेळेला होईल, तो एक आणखी चांगला मार्ग आहे, तो कधी होईल तो नंतरचा भाग आहे. परंतु आज सुद्धा जी आकडेवारी दिसते, आपण जरी 52% म्हणलो ओबीसी आणि 27% आरक्षण त्यांना पाहिजे आणि 27% आरक्षणाचा जर मुद्दा गृहीत धरला
तर आत्ताच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओबीसींना 21% वर किंवा 20 ते 21% वर प्रतिनिधित्व मिळणार नाही. आणि मग तो केवळ ओबीसींच्यावरच अन्याय होणार आहे का? तर तो ओबीसींच्यावर नव्हे तर बाकीच्या जनसमुदायावर सुद्धा तसा प्रकारचा अन्याय होऊ शकतो. म्हणून खरं तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अशी का घाई केली मला माहीत नाही. आणि अतुलजींनी जे प्रश्न निर्माण केले किंवा जे उपस्थित केले ते अगदी बरोबर आहेत की एका बाजूला युद्धसदृश्य परिस्थिती आहे देशामध्ये, दुसऱ्या बाजूला आणखी खूप समस्या या देशामध्ये वाढत चाललेल्या आहेत. कोरोनाच्या काळापासून आपण खूप सगळ्या क्षेत्रामध्ये आपण मागे गेलेलो आहोत. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुका घेण्याची सुप्रीम कोर्टाला काय म्हणजे का घाई? हां, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर प्रश्न विचारू नयेत असा काही नियम नाही. हां, मी नेहमी म्हणतो आलो की न्यायालयाच्या आदेशावर बोलायच नाही ही एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यावर टीका होऊ शकते, त्याला आपण नाही ना, अवमानाचा प्रश्न येतच नाही. तुम्ही टीका करणं हा अभिव्यक्तीचा भाग. आता काल अलाहाबादच्या एका हायकोर्टाने निकाल दिला बघा. अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला आहे की न्यायालयाच्या किंवा न्यायव्यवस्थेच्या वर टीका करणं हा त्यांच्या नागरिकांच्या अभिव्यक्तीचं हे स्वागत आहे. हां, स्वातंत्र्य तो त्याचा एक भाग आहे. त्याच्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर आपण टीका करू शकतो का? तर करू शकतो. न्यायालयानं हा जो निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टानं, हा लोकप्रतिनिधी आम्हाला शहराला मिळावेत यासाठी म्हणून स्वागत त्याचं करतो आपण. परंतु ते जे लोकप्रतिनिधी यायचे आहेत ते जर पर्याप्त प्रमाणामध्ये नसतील, त्या ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारे, त्या जात समूहाचं प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे ना. आणि मग ते जर होत नसेल तर एका विशिष्ट वर्गाकडे ही सत्ता जाते का? हा एक प्रश्न आहे. आणि विशिष्ट वर्गाकडे सत्ता गेली तर लोकशाही टिकेल का? संविधानाच्या संदर्भात संविधान सांगतं की सर्वांना समान संधी किंवा संधीची समानता, हे जे सांगतो आपण पर्याप्त संधीची समानता, हे जे आपल्या प्रास्ताविकेमध्ये आहे, ती संधी मिळणार का राजकारणामध्ये? तर राजकीय व्यवस्थेमध्ये ती संधी निर्माण करण्यासाठी म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं पाहावं लागेल. सुप्रीम कोर्टानं सुद्धा याच्याकडे का दुर्लक्ष केलं असावं याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहेत. आणि त्या आता जाहीरपणे बोलणं योग्य नाही, परंतु हा आता गेल्या 8-10 वर्षातला हा एक परिपाठ आहे की सरकारच्या जे मनात आहे तसे निकाल देणे हा एक परिपाठ आहे. टिप्पण्या खूप करतं सुप्रीम कोर्ट, निकाल देत नाही. टिप्पण्या खूप करतं. म्हणजे असं आहे ते संस्कार तोंडी करायचे, प्रत्यक्षात वागत असताना मात्र अनैतिकतेने वागायचं, अशा स्वरूपाचा अनुभव आपण घेतो. हे जरा दुर्दैव आहे. खरं तर ही स्वायत्त संस्था आहे न्यायव्यवस्था, पण अशा तिच्याबद्दल असं बोलावं लागणं हे सुद्धा लोकशाहीमध्ये मला जरा दुर्दैवाचं वाटतं. ढाकेजी, मला तुमच्या खूप प्रश्न विचारायचे आहेत, परंतु आत्ता कसे आत्ताशी कुठे सुप्रीम कोर्टाने हा ग्रीन सिग्नल दिलाय, त्यामुळे मी तुम्हाला असं विचारणार होतो की बाबा तुम्ही युती म्हणून लढणार का, पुन्हा तुम्ही सत्तेत येणार का, म्हणून लढणार का, तुम्ही पुन्हा वरिष्ठांनी नंतर पुन्हा बोलू परत येऊ किंवा काय, किंवा युती महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतील किंवा काय, म्हणून ते प्रश्न मी टाळतो. आणि ही तशी कुठे ते प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती सुद्धा नाही. म्हणून मी एक शेवटचा प्रश्न मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी यांना विचारतो की अतुलजी, तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक पावसाळ्यात होईल की त्याचे फटाके दिवाळीनंतर वाजतील? तुम्ही प्रश्न विचारलाय, परंतु निवडणूक कोणती हा प्रश्न लोकांसमोर आहे. कारण ह्या राज्यात आता जर परिस्थिती पाहिली ना तर सत्तेत कोणी विरोधात कोणी हेच लोकांना समजायला मार्ग नाहीये. म्हणजे सत्तेत दिसणारे जे विरोधक आहेत, मग कधी काका पुतण्याकडे जातो तर कधी पुतण्या काकाकडे येतो, तर कधी उबाटाचे काही लोक भाजपवाल्यांना जाऊन भेटतात. त्यामुळं जनताही आणि मतदारही गोंधळलेला आहे की ह्या देशात ह्या राज्यात सध्या विरोधक कुठे आहे. त्यामुळं ही निवडणूक आता आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला काही निवडणूक आपण पाहतो तर पावसाळ्यात लागत नाही. आता जर का आपण 4 महिने काउंट केले तर साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर तोपर्यंत उजडतोच आहे. मग ते साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर उजडणारच आहे. म्हणजे दिवाळीत फटाके वाजतील ते निवडणुकीचे की आत्ता वाजतात, हा जरी प्रश्न असला तरी ज्या नगरसेवकांनी कोविडच्या काळात जसं मानवजींनी मांडलं की बाबा नगरसेवक का गरजेचे, की मानवजी खरंच कोविडच्या काळात आपल्या नगरसेवकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय लोकांनी चांगलंच काम केलं. म्हणजे खूप गरजेच्या वस्तू त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. तो एक टेम्पो होता. जर का 2022ची मुदत संपल्यानंतर जर का निवडणुका होतात तर त्या केलेल्या कामाचा फायदा ह्या लोकांना झालाही असता. आता काळमध्ये बराचसा निघून गेलेला आहे. आणि जी निवडणूक होईल मग ती पावसाळ्यात उद्या का दिवाळीच्या नंतर उद्या, तुम्ही फटाके कधी वाजू द्या, ती प्रत्येक उमेदवारासाठी नवीन निवडणूक असेल. कितीही नामदेव ढाकेंचा निवडणूक लढण्याचा मागचा 5-10 वर्षाचा अनुभव असेल
पण त्यांनाही पहिल्यांदा मी उतरतोय आणि पहिला षटक मी खेळतोय या पद्धतीनेच मतदारांपुढे जावं लागेल. कारण खूप काही गोष्टी बदललेल्या आहे, खूप काही पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे. 3 वर्ष प्रशासकीय कामकाज राहिलेलं आहे, नाळ तुटलेली आहे. मतदार आणि राजकारणी ही जी नाळ असते ही तुटलेली आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये हा जो एक खूप मोठा गॅप तयार झालेला आहे. पण मला जिथपर्यंत वाटतंय की साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या नंतर, दिवाळीच्या जवळपास साधारणतः निवडणुका होतील. ह्या महिन्याभरामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतील, सध्याची परिस्थिती आपल्या देशातली काय चाललेली आहे, इकडे आपण दिवाळीचे फटाके फोडतोय का एखादा बॉम्ब तिला पाकिस्तानवर फोडतोय, त्याही गोष्टी ह्या निवडणुकीला खूप महत्त्वाच्या निर्णायक ठरतील. जर का परिस्थिती जर का याच्याप्रमाणे जर का बदलली सध्या परिस्थितीनुसार, तर निवडणुका महत्त्वाच्या नाही ना, पहिले देशहित महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. तर त्या देशहिताचं कारण देऊन सध्याचे सत्ताधारी सध्याची परिस्थिती काय आहे, अनुकूल आहे की नाहीये, हे तर थोडासा होरा घेतील आणि मग निवडणुका ठरवतील कधी घ्यायच्या. प्रेक्षको, आज जो काही सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्यास सांगितलं, त्याचं सामाजिक स्तर, राजकीय स्तर आणि मीडियातूनही स्वागत करण्यात आले. त्या निर्णयावर सुनील गावस्करांसारखी सेफ बॅटिंग करताना ढाकेजींनी मतप्रदर्शन टाळले, परंतु त्याच वेळी परखड मत व्यक्त करणारे मानव कांबळेजींनी मात्र त्या निर्णयावर व्यवस्थित त्याची चिरफाड केली आणि त्यांनी हेही सांगितलंय की देशावर युद्धाचं सावट असताना, एवढी मोठी गंभीर परिस्थिती असताना निवडणुका घ्यायची आत्ताच घाई सर्वोच्च न्यायालयाला का झाली. त्यांच्या प्रश्नात थोडंसं तथ्य आहे, कारण गेली 3 वर्ष हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानंच प्रलंबित ठेवला होता. तिसरीकडे मुख्य संपादक परदेशींनी सांगितलंय की जरी 4 महिन्यात निवडणुका घेण्यास सांगितलं असलं तरीही या कालावधीत त्या घेण्याची शक्यता कमी आहे, कारण भारत-पाक युद्धाचं सावट, त्याच्यामुळं मुदतवाढ घेऊन राज्य सरकार या निवडणुका दिवाळी झाल्यावर म्हणजे ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये होतील असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यांच्या या कारणात आणि म्हणण्यात मलाही तथ्य वाटतंय. एकूणच आज आपण प्रथमच ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सविस्तर चर्चा केली, त्यात तुम्ही तिघेही मान्यवर सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. आज Thank you. तुर्तास आपण इथेच थांबतोय.